नमस्कार, मी ईशा जगताप. यशोगाथा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. असं म्हणतात की आपण जितकं इतरांना देतो तितकंच आपल्याला देखील मिळतं. आपली सुद्धा भरभराट होते. मात्र आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाचा उद्धार होईल, प्रत्येकाची प्रगती होईल या निस्वार्थी उद्देशानं, भावनेनं काही व्यक्ती समाजकारणात सक्रिय असतात. आज आपण अशा 2 व्यक्तींसोबत संवाद साधणार आहोत आजच्या या कार्यक्रमातून. चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील या आपल्याबरोबर या ठिकाणी जोडलेले आहेत. CA असून देखील त्या राजकारणात सक्रिय आहेत. आज आपण त्यांचा हा प्रवास त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. तेजश्री करंजुले पाटील मॅडम, आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण CA आहात, मग राजकारणाकडे कशा वळलात, काय सांगाल या प्रवासाविषयी? राजकारण हा माझा विषय नाही आणि लहानपणापासून म्हणजे माहेरापासूनच मला समाजकारण आमच्या घरामध्ये होतं. मला उदाहरण देऊन सांगते की आमच्या इथे आदिवासी पाडे म्हणजे माझ्या माहेराला तिथे असतील, तिथे किंवा जे गरजू विद्यार्थी असतील किंवा कोणाला आरोग्याचा प्रश्न असेल तिथे सुद्धा जी आर्थिक मदत असेल किंवा शैक्षणिक मदत लागते ती आम्ही तिथे केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरच्या मंडळींबरोबर, माझे सासरे असतील, माझे पती असतील, ह्यांच्या सगळ्यांबरोबर समाजकार्यामध्येच आम्ही सहभागी आहोत. त्याचबरोबर आणि ही आता संधी जी आलेली आहे, उपलब्ध झाली आहे की हे फक्त पर्सनल लेवलला न करता आता नगरपालिकेच्या माध्यमातून करू शकते. तर मी त्यासाठीच हे पाऊल उचललं आहे की आता पूर्ण अंबरनाथ म्हणजे एका स्पेसिफिक प्रभागासाठी नाही, तर पूर्ण अंबरनाथ शहरासाठी हे सगळं आता काम करायचं आहे मला. अच्छा मॅडम, नगरपालिका निवडणुकीच्या वेळेत अचानक बदल झाला, यामुळे आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? मी सांगेन की आम्ही तेव्हा पण रेडी होतो आणि आत्ताही रेडी आहोत. उलट एव्हरी डिले हॅज अ ब्लेसिंग. म्हणजे आम्ही हा आशीर्वादच समजतो की आम्हाला हा 18-19 दिवसाचा काळ मिळाला आहे. आत्तापर्यंत त्याच्या आधी आम्ही चेहरा पोचवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता आम्ही आवाज पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्हाला काय करायचं हे चांगल्या प्रतीने आता मांडायचं आम्हाला वेळ मिळाला आहे. तो आमचा प्रयत्न चालू आहे. ना खाऊंगी ना खाणे दूंगी, काय स्टोरी आहे किंवा काय थॉट प्रोसेस आहे या घोषवाक्यामागे? हे बघा, एकतर प्रत्येकजण अंबरनाथकर प्रत्येकजण टॅक्स भरतो आहे. म्हणजे पाणीपट्टीच्या स्वरूपात असेल, घरपट्टीच्या स्वरूपात असेल किंवा GST किंवा इन्कम टॅक्स स्वरूपात असेल. म्हणजे हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेला काय अपेक्षित आहे की त्यांनी त्यांच्या पैसे जे भरतात ते त्याच्या सुखसोयी त्यांना मिळणं. पण इथे असं बघितलं गेलं त्या सुखसोयी सोडा, नुसतं स्वतःची घरं भरण्याचं काम झालेलं आहे. स्वतःलाच मोठं करण्यामध्ये काम झालेलं आहे आणि लोकांना किंवा जनतेला फक्त दबावात ठेवण्याचं काम झालेलं आहे. तर तेच मोडून करण्यासाठी ही मी टॅगलाईन घेतलेली आहे. मॅडम, अंबरनाथमध्ये सर्व धर्मीय लोक एकत्र राहतात. विविध धर्मांच्या लोकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? अंबरनाथ हे बहुभाषिक शहर आहे, बहुधर्मीय शहर आहे. आता बघायला गेलं तर आम्ही उमेदवारसुद्धा भारतीय जनता पार्टीने 4 ते 5 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे दिलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्या समाजाच्या लोकांबरोबर आपण उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे बौद्ध धर्माचे असू दे किंवा अनुसूचित जाती जमाती, म्हणजे सगळ्या प्रकारचे उमेदवार आपण दिले आहेत. तुम्हाला सांगते, मी आता तिथे जाते, तिथे बघतोय की ज्या समाजाचे लोक असतील तिथे मी त्यांना नमस्कार करते, तिथे त्यांना हॅलो बोलते, तिथे प्रेज द लॉर्ड बोलते. तिथे म्हणजे ज्या समाजाचे लोक आहेत तिथे मला त्याने स्वीकारलं जाते. त्यांना असं वाटतं की मी त्यांच्यातलीच आहे आणि ते इतक्या म्हणजे आपुलकीने आणि प्रेमाने माझ्याशी वेलकम करतात, ते माझं स्वागत करतात ते आणि माझ्याशी बोलतात ते. आणि ते समस्या सांगण्यासाठी सुद्धा बिलकुल म्हणजे त्यांना असं वाटत नाही कोणी लांबचं आणि खूप मोठी किंवा अशी व्यक्ती आलेली आहे. एकदम स्वतःच्या घरातल्या असल्यासारखं माझ्याशी बोलतात ते. अगदीच अगदीच. मॅडम, आपण राजकारणात कोणाला प्रेरणास्थान मानता, म्हणजे कोणाकडून आपण इन्स्पिरेशन घेता? खूप छान प्रश्न आहे आणि याचं मला उत्तर द्यायला आवडेल की 17व्या शतकात अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या. तुम्हाला माहितीच असेल की त्यांचे पती मल्हारराव होळकर यांचा लगेच मृत्यू झाल्यामुळे त्यांनी सती न जाता आपलं राज्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नक्कीच त्यांच्यासाठी मोठाच असेल आणि त्या न डगमगता उभ्या राहिल्या. आणि 17व्या शतकात त्यांनी असं काम केलेलं आहे की आत्ताही आपल्याला लाजवेल की तेव्हा त्यांनी
उचित न्यायदानाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी काम केलं आहे. त्याचबरोबर औद्योगिक धोरण त्या काळात त्यांनी आखलं की रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल असे त्यांनी इतके चांगले प्रयत्न केले आहेत. तर मी तर 21व्या शतकातली मुलगी आहे आणि तेच त्यांनाच प्रेरणास्थान मानून मी आता आपल्या अंबरनाथकरांसाठी काम करण्यासाठी निघालेली आहे. आणि जसं सांगितलं की स्वतःचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून समोरच्यासाठी काम करणं हे धोरण मी घेऊन आलेली आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी मॅडम, अंबरनाथसाठी पुढील 5 वर्षांचं तुमचं विजन काय आहे? माझं विजन तर अंबरनाथसाठी आहे की स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट सिटी अंबरनाथला बनवणं. पण एका दिवसात हे शक्य नाही. तर स्टेप बाय स्टेप आम्ही जाणार आहोत की आतापर्यंत अंबरनाथ शहर हे मूलभूत गरजांनाच वंचित राहिलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी असेल, गटार असेल, रस्ते असतील, पथदिवे असतील किंवा टॉयलेट्स असतील, अशा सगळ्या समस्या आहेत त्या आपण 1 वर्षाच्या आत पूर्ण सॉल्व करणार आहोत. आणि ह्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन असं करणार आहोत की पूर्ण प्लॅनिंगने, म्हणजे केलं आणि लगेच 2 महिन्यात ती गोष्ट रस्ते केले आणि खोदायला लागले असं नाही. तर रस्ता बांधताना सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग केलं जाईल की समजा तिथे लोकसंख्या किती आहे, त्याच्यानुसार तिथले गटारं काढली जातील किंवा एक्सपेक्टेड प्रोजेक्ट असेल तर तिथे महानगर गॅस लाईन गेली पाहिजे की नंतर खोदायची गरज नाही लागली पाहिजे. अशा प्रकारचं प्लॅनिंग करून आम्ही काम करणार आहोत. पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पाण्याचं असं प्रत्येक ठिकाणी पाणी येतंय, 1-1.5 तासासाठी पण पाणी मिळत नाही लोकांना. आणि पाणी येतं त्याला प्रेशर पण येत नाही, म्हणजे इतकं कमी पाणी मिळतंय. तर सॉल्व्ह होण्यासारखा विषय आहे की जर पाईपलाईन व्यवस्थित असतील तर हा विषयच होणार नाही. जर जे आता जुन्या पाईपलाईन आहेत त्याच्यामुळे त्या काही गंजलेल्या आहेत, काही छिद्र त्याच्यामध्ये पडलेले आहेत, त्यामुळे वेस्टेज ऑफ वॉटर इतकं झालेलं आहे. त्याच्यामुळे घरामध्ये आपलं पाणीच पोचत नाही आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे आम्ही 3 मुद्दे घेतलेले आहेत की आरोग्यावरती आपल्या अंबरनाथ शहरमध्ये मी तुम्हाला सांगते चांगलं हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या मार्फत नाही आहे. तो प्रत्येक प्रभागामध्ये OPD सेंटर्स असतील, चांगलं हॉस्पिटल आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर शिक्षणासाठी अशा शाळांची अवस्था बघते आहे मी की तिथे पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करायला लावलेल्या आहेत. तर संख्या वाढवण्याचं काम, म्हणजे मुलं कशी काय आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त येतील आणि सो दॅट त्या शाळेंचं पण सुधारणा करून चांगले शिक्षक तिथे शिक्षकांना सुद्धा आपण सांगणार आहोत, चांगल्या प्रकारे काम करायला त्यांना प्रोत्साहन देणार आहोत. म्हणजे ते शाळेत मुलं पण चांगलं शिकतील आणि चांगला विकास होईल त्या शाळांचा आणि आपल्या परिसरांचा सुद्धा. मी जिथे जिथे जाते तर पाणी गटार सगळे आम्हाला सांगतात की पाणी गटार हे तर होतच राहील. हे प्रश्न आपण म्हणजे आमचे नेहमीचे प्रश्न आहेत. पण आम्हाला रोजगार हवा आहे. महिलांचा आग्रह आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. घरामध्ये बसून काम आम्हाला पाहिजे अशी मागणी केली जाते. तर ह्या विषयावरती आम्ही पूर्ण प्रयत्न माझा असणार की मी एक महिला आहे, मी स्वतः एक बिझनेस वुमन आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की काम किती गरजेचं आहे. आणि प्रत्येक स्त्रीला ज्यांना इच्छा आहे, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक व्यक्तीला ज्यांना काम करायची इच्छा आहे त्याच्यासाठी रोजगार कसा निर्मिती करता येईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहोत. खरं तर तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून जनतेच्या सेवेत कार्यरत आहात. लोकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? खूप सुंदर प्रतिसाद आहे सगळ्याच स्तरांच्या लोकांकडून. म्हणजे मी म्हणेन लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत. तर जिथे जाते तिथे आरतीचं ताट घेऊन महिला उभ्याच असतात आणि त्यांचं असं असतं की सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांनी हळदी कुंकू हिला लावावं आणि इतकं छान वाटतं. आणि मी बोलते की अरे मला बोलायची संधी द्या, मी बोलायला आली आहे, हे सगळं स्वागत होतच राहील. तरी पण त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पोट भरून बघू तर द्या. त्याचबरोबर एकही म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जाते ना असं वाटतं की लोकांनी स्वीकारले. कारण की न घाबरता किंवा आत्तापर्यंत असं होतं की स्वतःचे प्रश्न मांडू शकत नव्हते लोक आणि आता बेझिजक लोक येतात ते आणि प्रश्न आपले मांडतात आहे. या सगळ्या प्रवासात एखादी आठवणीत राहिलेली घटना किंवा प्रसंग आता इथे आम्हाला सांगावासा वाटेल? एखादी नाही तर माझ्याकडे तर भरपूर घटना आणि प्रसंग असे आहेत की आपल्या अंबरनाथ शहराची इतकी दुर्दैव आहे मी म्हणेन की आपल्या अंबरनाथ शहरामध्ये हॉस्पिटलची सुविधा नसल्यामुळे कोणाचा जीव जातो आहे. तर माझ्या प्रचारात बघा हे माझे आत्ता पण माझ्या अंगावरती काटा येतो असं सगळं बोलताना सुद्धा की प्रचाराच्या दरम्यान मी बऱ्याच ठिकाणी फिरते आणि माझे अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. एका ठिकाणी मी गेले होते, तिथे ती एक महिला आम्हाला भेटली. त्यांच्या घरी गेलो असता कळलं की इथे एक बाळ गेले, त्या महिलेचं बाळ गेले 2-4 दिवसापूर्वी. तर त्यांना आम्ही भेटलो. 24 ते 25 वर्षाची महिला होती. इतकी सुंदर गोंडस बाई होती ती, म्हणजे महिला होती. आणि मी त्यांना विचारलं की बाबा हे याच्यामध्ये तुम्हाला त्रास होता की बाळाला त्रास होता? तर ते म्हणाले आम्ही एकदम व्यवस्थित होतो. 9वा महिना चालू होता. चेकअपसाठी मी छाया हॉस्पिटलमध्ये गेले होते, जे आपल्या गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे अंबरनाथचं. तर तिथे गेले असता त्यांना सांगितलं की बाळाचे ठोके हळूहळू कमी होतात, ते तुम्हाला
एकदम इमर्जन्सीमध्ये सी सेशन करावं लागेल किंवा म्हणजे डिलिव्हरी करावी लागेल. तर त्यांनी सांगितलं छाया हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीची सुविधा अवेलेबल नाही, प्रसूती होऊ शकत नाही, तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा. तेव्हा वेळ अशी होती आणि प्रत्येकाचीच परिस्थिती नसते, तरी पण ते प्रायव्हेटमध्ये गेले, तिथे डॉक्टर्स अवेलेबल नव्हते, म्हणून त्यांनी सांगितलं सेंट्रलला जा, म्हणजे उल्हासनगरमध्ये सेंट्रल हॉस्पिटल आहे तिथे जा. तिथे गेले असता तिथे जाईपर्यंत त्या बाळाचे ठोके हळूहळू कमी होऊन त्या बाळाचा पोटातच जीव गेलेला आहे. म्हणजे इतकं दुर्दैव आहे आणि इतकी चीड येते मी म्हणते ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि तेव्हापासून आम्ही ठरवलंच आहे की एक चांगलं हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटल आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आलंच पाहिजे आणि आम्ही आणणारच आहोत. आम्ही लोकांच्या सेवेसाठी आलो आहोत आणि सेवा द्यायची संधीच आणि लोक देणारच आहेत आम्हाला ही संधी, असं मला वाटतं. आता अगदी शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. या सगळ्या प्रवासात आपल्याला आपल्या कुटुंबियांकडून कशी साथ मिळाली, कसा पाठिंबा मिळाला? खूप छान साथ आहे मला. मी सांगते, माहेर आणि सासर माझे दोन्ही कुटुंब खूप मोठे आहेत. माहेरही माझं समृद्ध आहे आणि खूप मोठा परिवार आहे, जॉईंट फॅमिलीमधून मी आली आहे. तर असं आमच्याकडे ना चुलत वगैरे असा संबंधच नाही आहे. म्हणजे आम्ही ना एक म्हणजे सख्खे बहीण भावंड असे म्हणूनच वाढलो आहोत. आणि माझा धार्मिक वारसा आहे मला, त्याचप्रमाणे माझ्या माहेरला माझ्या राजकीय वारसासुद्धा आहे आणि सामाजिक वारसासुद्धा आहे. मी वारकरी कुटुंबातून आलेली आहे, वारकरी संप्रदायाचं माझं कुटुंब आहे. त्याच्यातून असं आहे की म्हणजे सेवाभाव हा म्हणजे मुळातच आहे. त्याचबरोबर सासरच्या मंडळींचा पूर्ण सपोर्ट आहे. माझे सासरे असतील त्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन असतं. प्रत्येक गोष्टीसाठी ते मला सांगतात की कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे, कशा प्रकारे आपण लोकांपर्यंत पोचायचं आहे, त्याच्यासाठी मला मार्गदर्शन असतं. माझे पती विश्वजित करंजले पाटील यांचासुद्धा पूर्ण पाठिंबा आहे मला. आणि त्यांचं नेहमी सांगणं असतं की बाबा एक पाऊल उचललं आहे तर आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे काम करण्यासाठी नुसतं बसून राहण्यासाठी, खुर्ची मिळेल तर बसून राहण्यासाठी नाही, तर काम करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर मला चांगलं वाटतं की असं कोणी सांगतं की नुसतं ते सत्तेसाठी नाही आपल्याला हे सगळं पाहिजे, तर काम करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं. खूप खूप आभार मॅडम, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या G24 तासचे मी खूप खूप आभार मानते की माझे विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याच्याबद्दल परत एकदा खूप खूप आभार तुमचे.